आज माननीय जिल्हा अधिकारी साहेब नंदुरबार यांच्याकडे आम्ही राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद आणि विश्व आदिवासी सेवा संघ विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून आज आम्ही डॉक्टर वर्षा लहाडे जिल्हा शल्यचिकित्सक नंदुरबार यांच्या एकाधिकार गैरवैतनिक यांची चौकशी होऊन यांची या जिल्हा शल्यचिकित्सक पद नंदुरबार इथून तात्काळ बदली करण्यात यावी या आशयाचे आम्ही आज माननीय कलेक्टर साहेब यांना निवेदन देण्यासाठी आज इथे आलेलो आहोत। तर जसा हा नंदुरबार जिल्हा निर्माण झाला तेव्हापासून जिल्हा अधिकारी कार्यालय असेल, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय असेल, जिल्हा परिषद असेल किंवा समाज कल्याण भवन असेल, अशा पद्धतीच्या अनेक कार्यालय निर्माण झाल्यानंतर या जिल्ह्याच्या जनतेला असं वाटतं आहे की आपले कामे हे तात्काळ झाली पाहिजे। त्याच माध्यमातून जिल्हा रुग्णालयाची देखील निर्माण झालं आणि ते नवीन वास्तूमध्ये स्थानिक झालं। त्यानंतर काही दिवसानंतर मेडिकल कॉलेज देखील या जिल्ह्यामध्ये सुरुवात झालं। अशा पद्धतीने या जिल्हा शल्यचिकित्सक पदावर अनेक लोकांनी कामं केलीत, व्यवस्थित त्यांनी आपलं कार्यकाळ त्यांनी पार पाडला। परंतु नुकतेच 2024 मध्ये डॉक्टर वर्षा लहाडे या नाशिक येथे कार्यरत असताना त्यांचं नंदुरबार जिल्हा शल्यचिकित्सक पदी या ठिकाणी त्यांची नियुक्ती झाल्यानंतर अधिकारी, कर्मचारी आणि रुग्ण त्यांच्या बाबतीमध्ये अनेक तक्रारी या जिल्ह्यामध्ये येणे सुरुवात झालेली आहेत। या जिल्हा शल्यचिकित्सक पदी माननीय डॉक्टर वर्षा लहाडे यांनी 2024 मध्ये जे कंत्राटी पद्धतीची जे कर्मचाऱ्यांची भरती झाली आहे त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पैशांची देवाणघेवाण झाल्याची तक्रारी संघटनांकडे पोहोचलेली आहेत। त्याच पद्धतीने जिल्हा शल्यचिकित्सक या त्यांच्या आस्थापनेतील कायम अधिकारी कर्मचारी असतील, कंत्राटी कर्मचारी असतील, त्यांचं वेतन निश्चित करणे, त्यांचा गोपनीय अहवाल तयार करणे, रजेच्या बाबतीमध्ये असतील, अशा पद्धतीच्या कामामध्ये ते मुद्दामून दिरंगाई करतात। याचा अर्थ असा आहे की त्या ठिकाणी देखील पैशांच्या ते देवाणघेवाणीच्या त्यांची अपेक्षा असते आणि ते सुरू झाले आहेत। अशा पद्धतीच्या तक्रारी आमच्या संघटनांकडे आलेल्या आहेत। त्याच पद्धतीने पीटी सप्लाय स्टेशनरीचे जे मटेरियल असते, साहित्य असते, त्याच्यामध्ये देखील मागणी नसताना निकृष्ट दर्जाचे साहित्य खरेदी झाल्याचं आणि जिल्हा ग्रामीण रुग्णालय असेल किंवा उपजिल्हा रुग्णालय असेल या ठिकाणी ते मटेरियल पाठवण्यात आले आहेत। या पद्धतीच्या देखील त्यांनी अशा पद्धतीचे खरेदी का केली या बाबतीत देखील चौकशी होणे गरजेचे आहे। त्याच पद्धतीने अधिकारी असतील, कर्मचारी असतील, यांच्या बाबतीमध्ये यांच्यासोबत संभाषण करताना अरेरावीची भाषा केली जाते। त्याच पद्धतीने प्रतिनियुक्तीचे अधिकार नसताना आदेश देणे किंवा रद्द करणे, तदर्थ नूतनीकरण करणे, यासाठी आर्थिक व्यवहार करणे, भाग पाडणे या प्रकारच्या तक्रारी देखील संघटनेकडे प्राप्त झालेले आहेत। नियुक्तीचे प्रस्ताव हे माननीय जिल्हा अधिकारी, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यापर्यंत पोहोच करून ह्या गोष्टी झाल्या पाहिजे होत्या, पण ते तसं होताना दिसत नाही। आदिवासी भागामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडनं त्यांचं प्रोत्साहन भत्ता मिळवून देण्यासाठी देखील आर्थिक देवाणघेवाणीचे व्यवहार केले जातात। अशा पद्धतीच्या तक्रारी संघटनेकडे प्राप्त झालेल्या आहेत। त्याच पद्धतीने डॉक्टर प्रज्ञा वडवी या महिला रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी असताना ते कोणत्याही प्रकारचे दैनंदिन तिथे काम न करता ते डॉक्टर वर्षा लहाडे मॅडम यांच्यासोबत खाजगी सचिव म्हणून काम करताना दिसत आहेत। राष्ट्रीय आरोग्य अभियान या कर्मचाऱ्यांचे पूर्ण नियुक्तीचे आदेश हे जुलै महिन्यात दिले गेले पाहिजे होते, परंतु ते 6 महिने उशिरा देणे या बाबतीत देखील त्यांचं दिरंगाई करणे उद्देश काय असू शकतो या बाबतीत देखील चौकशी होणे गरजेचे आहे। डॉक्टर वर्षा लहाडे मॅडम यांच्यावर ग्रामीण रुग्णालय नाशिक येथे असताना त्यांच्यावर श्री भ्रूण हत्या यांच्यासारखा गंभीर स्वरूपाचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला आहे आणि IPC अनेक कलमाच्या अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल असताना देखील त्यांची नियुक्ती ही नंदुरबार आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये का करण्यात आली या देखील संशयता निर्माण झालेली आहे आणि याच्यावर देखील सखोल चौकशी होऊन त्यांच्यावर कार्य होणे गरजेचे आहे। त्याच पद्धतीने जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे मॅडम आणि माननीय डीन साहेब यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळे त्यांच्यामध्ये नेहमी वादविवाद होताना दिसत आहेत। तसे आमच्या संघटना देखील अनुभव आलेला आहे। यामुळे रुग्णांच्या सेवेमध्ये परिणाम होताना दिसत आहे, म्हणून या बाबतीत देखील चौकशी होणे गरजेचे आहे।
वरील सर्व मुद्द्यांची राज्यस्तरावरून सकल चौकशी होऊन माननीय डॉक्टर वर्षा लाडे यांच्यावर बदली किंवा पदोन्नतीची कारवाई करण्यात यावी, अन्यथा विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये संविधानिक पद्धतीने आंदोलन करण्यात येईल आणि होणाऱ्या परिणामांना शासन आणि प्रशासन जबाबदार राहील, असं आम्ही या ठिकाणी आवाहन करीत आहोत. सदर निवेदन हे माननीय मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब आणि मुख्य सचिव आणि आरोग्याचे जे विविध जे प्रमुख आहेत त्यांच्यापर्यंत हे माननीय कलेक्टर साहेब यांच्या मॅडम यांच्या माध्यमातून पोस्ट करावं, या पद्धतीचे आम्ही आज निवेदन देण्यात आले.